माझी इच्छा होती हे पेन विकत घ्यायची, पण तेव्हा जमलं नाही. तुझ्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण केली एवढंच. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स मर्द मराठी मिडल क्लास बॉय. अभिनंदन, शेवटी बाजी मारलीस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सुयश. तुला कसं कळलं प्रमोशन बद्दल? प्रमोशन? कसलं प्रमोशन? कसलं म्हणजे ऑफिसमध्ये कामातलं प्रमोशन. तू कशासाठी फोन केला होतास? अरे हट, उद्या तू त्या फालतू कंपनीचा मालक जरी झालास ना तरी मला काही फरक पडणार नाही. मी वेगळ्या गोष्टीसाठी फोन केलाय. कुठली गोष्ट? काय आदित्य, अरे असं काय करतोय? तसं काय तुला माहितीच नाहीये? अरे तुझ्या दादा मामाने मला सांगितलं लग्न ठरलंय तुझं. लग्न. शुभमंगल सावधान. अच्छा ते तू दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे ऐकून मला इतका आनंद झाला ना, काय सांगू तुला मित्रा. त्याला जे मी थंडक म्हणतात ना तसं फिलिंग आलंय. हे बेट्या, तुझी हनीमूनची ट्रिप माझ्याकडनं स्पॉन्सर. जा आईश कर. सुयश लग्न व्हायचंय अजून. माझं आणि सईचं पण व्हायचंय. त्याचीच आठवण करून द्यायला हा फोन केलाय. आदित्य, स्वतःच्या लग्नाच्या गडबडीत आमच्या लग्नाचं विसरू नकोस. लक्षात आहे ना तुला? प्रॉमिस केलंस मला. आता सई आणि माझी कॉफी डेट झालीच पाहिजे. जाऊन सांग तिला. सुयश अरे असं डायरेक्टली जर मी तिला जाऊन सांगितलं तर तिला कळेल ना मी तुझी मदत करतोय. हे बघ, तू डायरेक्टली सांग किंवा इनडायरेक्टली सांग. हळू सांग किंवा मोठ्याने सांग. खोटं सांग किंवा खरं सांग. तू वाटेल ते सांग. तो माझा प्रॉब्लेम नाही, तो तुझा प्रॉब्लेम. मला फक्त रिझल्ट दिसायला पाहिजे आणि सई दिसायला हवी माझ्या बरोबर कॉफी डेटवर. आजची डेट सुवर्ण अक्षरात लिहून ठेवली पाहिजे. वाघ आणि शेळी एकत्र जेवणार आहेत. आणि शेळीने वाघासाठी जेवायला बनवलंय. एक मिनिट. पण आज वाघ शेळीला खाऊ की इळू करणार नाही. तिने केलेलं गप गुमान खाणार आणि डरकाळी न देता ढेकर देणार. चला हाणा. बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज बनवते नाम घेता पुखाचे. बदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जय जय रघुवीर समर्थ. जेवायला बसायच्या आधी सुरुवात होण्यापूर्वी हा श्लोक म्हणतात. संस्कार म्हणतात. संस्कार याला जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण जाणवे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. हे बघ, तुला सांगितलं होतं ना आम्ही आदित्यला सरस्वती बनवत होतो. तेव्हा सरस्वती बनवताना आणि मेकअप करताना किंवा कपडे नेसवताना त्याची हिडिंबा झाली. हाच तो फोटो. पण पहिला बक्षीस घेऊन उभी आहे आमची हिडिंबा. आणि हा विवेकानंद बनवलं होतं त्याला. आम्हाला फार काही करायला लागलं नाही बरं का. सद्गुणी चेहरा घेऊन जन्माला आलेलाच होता.
आम्ही फक्त भगवी वस्त्र नेसवली आणि तिला पाठवून द्याला. आणि हा आदित्यचा झोपाळत बसलेला फोटो. वंदू गेल्यानंतर कित्येक दिवस इथे बसून तिची वाट बघायचा आणि मग तिथे झोपून जायचा. बंधू मामा, हा फोटो कधीचा आहे? आदित्यला आंघोळ घालतानाचा? मी प्लीज ठेवून घेऊ का हा फोटो? त्याला चिडवायला जाम मजा येईल. सॉलिड एम्बॅरस होईल तो. हा फोटो बघून तो अजिबात चिडणार नाही. का? कारण हा कपडे न घातलेला दिगंबरावस्थेतला डॅशिंग हिरो आहे ना, तो आदित्य नाहीच आहे. तर कोण आहे? कोण? दादा आहे. घे 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 ना. नाही घे 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 ठेवून घे. दादा मामा, द्या. हे बघ सई, आता ना अटी तटीचा डाव आहे आणि शेवटची संधी आहे आपल्याला. 2 डाव ते जिंकलेत, 2 डाव आपण जिंकलो. त्यामुळे हा डाव आपल्याला जिंकायलाच हवा. येस सर. आणि हे बघा, तुम्ही उगाच वाटेल तसं खेळू नका मला जिंकवायचं म्हणून. छे आम्ही तुला जिंकवायचा प्रयत्न कशाला करू? हो ना. आणि तसंही आम्ही बरे खेळलो काय आणि वाईट खेळलो काय, आयुष्यात डाव तुमच्याच पैकी कोणीतरी जिंकणार ना. म्हणजे तू अडून बसलास तर तू जिंकशील आणि सईने ठरवलं तर सई जिंकेल. काय सई? अरे बंधू, काय बडबडतोयस तू? अरे बघ ना, सई आणि मी दोघं एकाच टीम मध्ये. मग ती जिंकली काय, मी जिंकलो काय, एकच. खरंच? म्हणजे काय प्रश्नच नाही. उत्तम. मग सई माग. माग म्हणजे? अगं सई माग ना. दादा म्हणाल ना दुपारी, तू एकदा मागितलंस तर तुला हवं ते देईन म्हणून. हातात वरदान आलंय तुझ्या.
माग सई. काय सई की दादाने आम्हाला काही कमी पडू दिलं नाही, त्यामुळे असं काही मागायची आम्हाला गरजच पडली नाही. पण तुला गरज आहे तेव्हा तुला हवं ते माग, प्रेमाने आणि हक्काने माग. सई एवढं म्हणतोय तर माग की. अगं बोल ना, तू सांगतोय ना माग म्हणून. बोल काय काय हवंय तुला माझ्याकडून. अगं माग ना सई, तो एवढं सांगतोय ते. काय काय हवंय तुला माझ्याकडून. आदित्य, म्हणजे आदित्य आला. अरे आदित्य आलास का तू. मी निघते. अगं तू कुठे निघालीस लगेच. थांब ना. नाही, बराच उशीर झाला ना. अगं थांब ग. हे दादा सांग ना तिला थांबायला. हो हो सई, हा एवढा डाव पूर्ण करून जा. डाव अर्धवट सोडून जाऊ नये सई. बरं डावाचं राहू दे. तू काय मागणार होतीस ना ते माग आणि मग जा. मागे, पण आत्ता नाही. ही एक गोष्ट मी आयुष्यभर जपून ठेवेन. आणि योग्य वेळ आली ना की मगच बघतेन आणि मागेन मला हवं ते. देव करो तुला कुणाकडेही काहीही मागण्याची वेळ न येऊ. तुला मनापासून जे हवंय ते सगळं तुला मिळतं. आणि नाही मिळालं ना तर मी आहे ना. बाय बंधू मामा, भाई मामा. येते दादा मामा. ऐक रे, तिला जरा फाटकापर्यंत सोड. अंधार बराच पडला. सई सई सई, या अगं थांब ना. केवढ्या हाका मारतोय तुला. मी ऑलरेडी अख्खा दिवस इथे थांबली, त्यामुळे अजून नाही थांबू शकत. एक मिनिट. तू अख्खा दिवस होतीस इथे. हो. मला साधं सांगितलंही नाहीस. तू तरी कुठे मला सगळं सांगतोस आदित्य. बाकीचं सोड. दादा मामांना डिस्चार्ज मिळाल्याचं तरी सांगितलंस का तुम्हाला. रागावलीस. मी नाही रे, मी नाही रागावली. मी रागवेन असं काही वागतोस का तू. नाही ना, मग मी कशाला रागवेन. रागावलीस. सई खरंच सॉरी ना. ते दादा मामाचं डिस्चार्जचं सडनली. आदित्य, तेवढं एकच कारण आहे मी रागवण्याचं असं वाटतंय तुला. बोल ना. तेवढं एकच कारण आहे. काय नक्की बोलतेस मला काहीच कळत नाहीये.
वाव, मस्त, ऍक्च्युली ऑसम. काहीच कळत नाहीये म्हणायचं की मग विषयच संपतो ना. सब्जेक्ट एंड. सई तू प्लीज जे काय बोलायचं ते नीट क्लिअरली सांगणार आहेस का? मी क्लिअरली आणि नीट बोलत नाहीये आदित्य. माझं सगळं क्लिअरच आहे. मी क्लिअर आहे, पण कदाचित तुला क्लिअर दिसत नाहीयेत गोष्टी बहुतेक. कधी कधी काय होतं ना आदित्य, गोष्टी आपल्या डोळ्याच्या समोरच असतात इथे. त्या गोष्टी क्लिअर असतात, पण त्या डोळ्याच्या इतक्या समोर असतात ना की आपल्याला त्या क्लिअर दिसत नाही. आणि मग त्या गोष्टी लांब गेल्या ना की मग आपल्याला जाणवतं, अरे रे ही गोष्ट तर माझ्या डोळ्याच्या समोरच होती, पण तोपर्यंत त्या इतक्या लांब केलेल्या असतात ना की आपल्याला हवं असलं तरी त्या परत येत नाही. तुझं तसं होणार आहे आदित्य. बघितलंस, एक अख्खा दिवसभर माझ्या मामांबरोबर घालवलं. मी वेडी होते, तो शहाणा होता. पण आज त्याच शहाण्या माणसाने ही इतकं वेड का पांघरलंय? माझ्या मित्राला, दोस्ताला, फ्रेंडाला माझ्या मनातली गोष्ट न सांगता सुद्धा कळायची, त्याला काहीच का कळेल असं झालंय. याचे फक्त दोनच कारणं असू शकतात. एक तर तो माणूस सरळ सरळ खोटं बोलतोय, किंवा मग त्याला समोर जे ते पाहायचंच नाही. एनिवे, मी निघते. ठीक आहे से, जा तू. मी नाही थांबवणार तुला. तू थांबवलंस तरी नाही थांबणार मी. थांबव आदित्य, थांबव मला. आज नाही थांबवलंस ना तर मी समजेन की हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ होते. थांबव आदित्य, प्लीज थांबव. आज जर तुला थांबवलं तर मग सगळंच बदलेल साई. मी कर्तव्यापासून दूर जाईल, जे ठरवलंय ते करायचं राहून जाईल, आणि मी तुझ्या प्रेमात आहे हे सांगून बसेन. सॉरी, पण मला तुला जाऊ द्यावंच लागेल. हॅलो सुयश.